नगर कोपरगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाकडे शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अनोख्या अर्धनग्न पायी आंदोलनाला सुरुवात केली आहे। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था कायम असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे। या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी काळे हे सावळवीर फाटा ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय असे सुमारे 90 ते 95 किलोमीटरचे अंतर पायी पार करणार आहेत। 25 ऑगस्ट रोजी सावळवीर फाटा येथून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली। पहिल्या दिवशी सावळवीर ते राहता असा सुमारे 10 ते 15 किलोमीटरचा पायी प्रवास करून काळे राहता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचले। या प्रसंगी शहरातील नागरिकांनी त्यांचं स्वागत करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। या प्रसंगी राहता शहर मनसेच्या वतीनं शहराध्यक्ष विजय मोगले यांनी काळे यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र काळे यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार देत मी कोणाचाही सत्कार स्वीकारणार नाही किंवा कुठेही भेट देणार नाही। मला पाठिंबा द्यायचा असेल तर माझ्याबरोबर 2 पावले चला, हाच माझ्यासाठी खरा सत्कार आहे असं सांगितलं। तर विजय मोगले यांनी देखील अर्धनग्न होत या आंदोलनाला पाठिंबा दिला। या प्रसंगी बोलताना संजय काळे म्हणाले की या रस्त्यावर गेल्या 15 ते 20 वर्षात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे। महामार्गाची दुरावस्था कायम असताना सत्ताधारी बदलले, मंत्री बदलले, सरकारे बदलली, राजकीय पिढ्याही बदलल्या, मात्र रस्त्याची अवस्था बदलली नाही। रस्ता रुंदीकरणाच्या कामात ब्रिटिशकालीन रस्त्यालगत असलेले मोठमोठे वटवृक्ष तोडण्यात आले। त्यानंतर तब्बल 2 दशके उलटूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही। राज्याच्या राजकारणामध्ये अनेक चेहरे सत्तेवर आले, मंत्र्यांची राजकीय ताकद वाढली, मात्र रस्त्याची दुरावस्था संपली नाही। मंत्री मोठे झाले, त्यांची तिसरी पिढी सत्तेमध्ये आली, मात्र जिल्ह्याचा रस्ता नागडाच राहिला, अशी टीका या प्रसंगी काळे यांनी केली। आपण जोपर्यंत नागडे होत नाही तोपर्यंत शासनही जाग होणार नाही। महात्मा गांधीजींच्या आंदोलनाच्या मार्गानेच शासनाचे लक्ष वेधण्याचा हा माझा प्रयत्न आहे, असं सांगत काळे यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली। नागडा जिल्ह्याचा प्रतिनिधी नागडात चालणार, जनतेची लाज म्हणून कंबर झाकणार असं सांगत काळे यांनी आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला। रस्त्याच्या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ते सुमारे 8 दिवसांचा पायी प्रवास करणार आहेत। मी कधीच आणि कुठंच सत्कार घेत नाही। मी काम करतो हे माझं देश काम आहे, देश सेवा आहे, आणि देश सेवा करताना मला कुठल्याही प्रकारचा सत्कार फुत्कार लागत नाही। माझं प्रामाणिक मत आहे, तुम्हाला सत्कारच करायचा आहे तर तुम्ही शर्ट काढा, 2 पावलं माझ्यावर चाला, खूप झाला सत्कार माझा। जर तुम्हाला असं वाटतं ना सत्कार व्हायला पाहिजे तर शर्ट काढा तुम्ही आणि 2 पावलं चाला, हा आमचा सत्कार आहे। कारण काय आहे, मला हार घालून देश मोठा होणार नाही, पण नागा तुम्हाला तुमचे प्रश्न जनतेला कळले पाहिजे, तुमचे प्रश्न त्या शासनाला, निधड्या शासनाला कळले पाहिजे। कारण काय माहितीये का, आपण जोपर्यंत नागडं होत नाही ना तोपर्यंत शासन नागडं होणार नाही। त्या शासनाला त्याच्या अंगावरचे कपडे काढण्याकरता आपलेच कपडे काढले पाहिजे। आपल्याला मध्ये गांधीजीवरती पिक्चर आला होता बघा, तो त्याचा संजय दत्तचा पिक्चर आला होता, असेच कपडे काढले होते जनतेने। या सरकारला हीच भाषा कळते, दुसरी भाषा कळत नाही, आणि गांधीजींचा मार्ग सगळ्यात चांगला मार्ग आहे। आज मी राहत्यामध्ये आलेलो आहे, मी कोपरगाववरनं म्हणजे सावळवीर फाट्यावरनं अहिल्यानगरकडे प्रस्थान करत आहे। आपण सगळे या भागात राहतो। हा कोपरगाव ते अहिल्यानगर ही आपली विकासाची धमनी आहे। आपला विकास जर तुम्ही आता 2014ला हे शासन आलं आणि या शासनाने एक नवीन धोरण स्वीकारलंय, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचं। हा रस्ता म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे। रस्त्याची गुणवत्ता सुधारली, रस्ता चांगला झाला तर आपल्या गावचा विकास निश्चित होणार। आपण गेल्या 60 वर्षामधला अभ्यास घ्या तुमच्या गावातला। मी तुमच्या गावामध्ये गेले 35-40 वर्ष दर महिन्याला येत होतो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असताना येत होतो। प्रत्येक दुकानामध्ये धूळ साचलेली आहे। त्या रस्त्याने एक गाडी गेली की धूळ उठते आणि मालावरती बसते। प्रत्येक माणसाचं नुकसान होतं, शेतकऱ्याचं नुकसान होतं, या रस्त्यात जाणाऱ्या प्रत्येक माणसाचं नुकसान होतं, पण आपण आजवर कधी बोललोच नाही।
आपण कधी सांगितलंच नाही, कुठल्याच नेत्याला सांगितलं नाही, कुठल्याच अधिकाऱ्याला सांगितलं नाही. यांनी रस्ते खराब करायचे, आपण सहन करायचे. प्रत्येक वेळेस नेते येतात, अधिकारी येतात, रस्ता होऊ द्या, काळजी करू नका, रस्ता चांगला राहील. 1 वर्ष पहिला पाऊस आला की रस्ता वाहून जातो आणि पुढचे 6 वर्ष 7 वर्ष आपण त्या खड्ड्यातला प्रवास करत असतो. ही शृंखला गेली 50 ते 60 वर्ष मी स्वतः माझ्या नजरेने बघतोय. याला कुठेतरी खंड पडला पाहिजे. आपण समृद्धी महामार्गाने जर गेला तर आता 5 वर्ष झाले, अजून त्याला खड्डा पडलेला नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती गेला त्याला खड्डा पडलेला नाही. इतके चांगले रस्ते बनले जातात, त्याला एवढेच पैसे खर्च होतात. आता हा जो रस्ता बनतोय 75 किलोमीटर सावळी फाट्यापासून तर नगर बायपास पर्यंत, त्याच्यासाठी 1000 कोटी रुपये खर्च होणार आहे. आणि ह्या 1000 कोटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्तर दिलेले आहेत. त्या ठिकाणी पाणी साचतं, रस्ता खचतो, त्या ठिकाणी वेगळी ट्रीटमेंट. अशा ट्रीटमेंट दिलेल्या असताना ही रस्ते आता तुम्ही राहुरी ते अहिल्यानगर आंदोलनाच्या नियोजनानुसार 25 ऑगस्ट रोजी सावळीर फाटा ते राहता, 26 ऑगस्ट रोजी राहता ते बाबळेश्वर, 27 ऑगस्ट रोजी बाबळेश्वर ते कोल्हार, 1 सप्टेंबर रोजी कोल्हार ते राहुरी फॅक्टरी, 2 सप्टेंबर राहुरी फॅक्टरी ते राहुरी विद्यापीठ, 3 सप्टेंबर रोजी राहुरी ते देहरे, 4 सप्टेंबर रोजी देहरे ते MIDC आणि 5 सप्टेंबर रोजी MIDC ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय असा त्यांचा पायी प्रवास होणार आहे. याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष विजय मोगले, वाकचौरे, रामनाथ सदाफळ यांनी आपली मनोगत व्यक्त करत संजय काळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. आज आपण संजय काळे इकडे आलेले असताना ते अर्धनग्न अवस्थेत चाललेले, त्यामुळं आपण पण कपडे काढले. आपल्याला काय वाटतं, कपडे काढून हा प्रश्न सुटेल का? ज्येष्ठ नागरिक संजय काळे यांनी कोपरगाव ते अहिल्यानगर झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्याकरता अहिल्यानगरचा जो नगर मनमाडचा जो हायवे आहे याची झालेली दयनीय अवस्था, झोपलेलं प्रशासन, झोपलेलं शासन यांना जाग आणण्याकरता त्यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलेलं आहे. तर हे जे अर्धनग्न जे आंदोलन सुरू केलं तर त्यांचा आम्ही चांगल्या कामाचा सत्कार करत होतो, पण त्यांनी सांगितलं मी कुठेही सत्कार स्वीकारत नाही. तुम्हाला जर माझ्या ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा असेल, तुम्ही देखील अर्धनग्न आंदोलन करा, कपडे काढा. आम्ही लगेच त्यांच्यासोबत राहते ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत करत होते. तर राहते ग्रामस्थांनी व आमचे सर्वजण टीमनी संजय काळे यांच्यासोबत अर्धनग्न होऊन या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. हे आंदोलन खऱ्या अर्थाने ज्या माता भगिनींचं कुंकू पुसलेलं आहे, या प्रशासनाला लाज देखील वाटत नाही आहे. हा रस्ता त्यांनी समृद्धीचं उदाहरण दिलं. नगर मनमाड हायवे रोडचा तुम्ही जर बघितलं तर आत्ता झालेला रस्ता आहे, या चौकापासून तर महाबळेश्वरपर्यंत हा रस्ता पुन्हा फुटलेला आहे. म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. या प्रश्नाचा आवाज उठवण्याकरता संजय काळे सर राहते शहरात आले होते. त्यांना सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिलेला आहे. 2 मिनिट. मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब हे पुण्यामध्ये आले होते. ते पुण्यामध्ये आल्यानंतर ज्या भागात त्यांचा कार्यक्रम ठेवला होता त्या भागातले रस्ते रात्रभर बुजले गेले, खड्डे बुजले गेले, रस्ते केले गेले. मग त्यावेळेस त्यांना डांबर भेटलं आणि आमचा हा नगर ते सावळी महामार्ग आहे, त्याला डांबर का बरं भेटायला अशी माझी मागणी आहे. तरी लवकरात लवकर आता संजय काळे साहेब येऊन गेले तरी या रस्त्यावर खूप प्लॅन केलेले आहे, तरी हा रस्ता लवकरात लवकर चालू करावा अशी आमची विनंती. नगर मनमाड महामार्गाच्या प्रश्नावरती आज या ठिकाणी संजयजी काळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांनी अर्धनग्न अवस्थेत प्रशासनाला जाग आणण्यासाठी एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे. मी संबंध जनतेला आव्हान करतो की सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांची हिंमत वाढवावी, कारण आज वयाच्या 66व्या वर्षी एक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी मोठा आंदोलन या ठिकाणी करत आहे. खऱ्या अर्थानं संत गाडगेबाबांचा विचार या ठिकाणी ते लोकांमध्ये रुजवत आहेत. संत गाडगेबाबा नेहमी गावोगाव या ठिकाणी फिरून जनजागृती करायचे. त्याच प्रकारचं या ठिकाणी हे आंदोलन आहे. समाजामध्ये या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावरती अनेक नागरिकांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे. या ठिकाणी 2010 पासून या रस्त्याचं काम सुरू आहे. माझा प्रशासनाला सवाल आहे की 2010 पासून आज 2026 उजाडलेला आहे, परंतु या ठिकाणचं रस्त्याचं
महामार्गाचं काम झालं नाही. या ठिकाणी राम इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या कंपनीनं या ठिकाणी काम हाती घेतलेलं होतं, परंतु आतापर्यंत या ठिकाणी रस्त्याचा अनेक ठेकेदार आले, काम झालेलं नाही. गडकरी साहेबांनी देखील या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं की हा महामार्ग मी तात्काळ सोडवतो. या स्थानिक मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ, राहता.